नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हटलं ना तर भरपूर अशी लेयर सुटलेली शंकरपाळी सगळ्यांच्याच घरी केली जातात. पण बऱ्याच वेळी शंकरपाळी तयार करताना एकतर तेलात विरघळतात, अशी भरपूर लेयर सुटलेली तयार होत नाही किंवा खुसखुशीत देखील शंकरपाळी तयार होत नाही. तर आज मी तुमच्यासोबत भरपूर अशी टिप्स, त्याचसोबत वजनी वाटी दोन्ही प्रमाण शेअर केलेली आहे. त्याच्यामुळे तुमची शंकरपाळीसुद्धा आता अजिबात बिघडणार नाही. चला तर या साध्या आणि सोप्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम शंकरपाळे बनवण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं आणि वजन काटा घेतलेला आहे. भांड्याचं वजन मायनस करायचं आणि या वाटीने इथे मी 4 वाटी इतका मैदा घेतलेला आहे आणि वजनी 500 ग्राम. मैदा नसेल वापरायचं, गव्हाचं पीठ घेतलं तरी देखील चालेल. 500 ग्राम मैद्यासाठी इथे मी 100 ग्राम साखर घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी 150 ग्राम घेतली तरी देखील चालेल, म्हणजे तुम्हाला जास्त गोड खायला आवडत असेल तर. त्याच्यानंतर 60 ते 70 ग्राम इतकं वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे. आता आपण एका भांड्यात घेतलेलं दूध आणि साखर पूर्णपणे विरघळून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही दूध नसेल वापरायचं तुम्हाला तर पाण्याचा वापर केला तरी देखील चालेल. आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेलं साजूक तूप घालून एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून तयार केलेलं मिश्रण हलकं कोमट करून घ्यायचं आहे. मिश्रण कोमट होतोय तोपर्यंत आपण घेतलेला मैदा एका भांड्यात काढून घेऊया. मिश्रण कोमट झाल्यानंतर थोडं थोडं घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला अगदी हलक्या हाताने तयार करून घ्यायचे आहे. आता राहिलेलं थोडंसं मिश्रण देखील मी घालून घेणार आहे आणि एवढ्या मिश्रणातच आपण पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं. कमी वाटलंच तर गरम पाण्याचा हात लावून पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता भिजवून घेतलेलं पीठ आपण साधारण 10 मिनिटाकरिता बाजूला ठेवून देऊया आणि नंतर शंकरपाळी करायला घेऊया. 10 मिनिटानंतर आता आपण लगेच शंकरपाळी करायला घेऊ. एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आता आपण याची शंकरपाळी लाटून घेणार आहोत. बघू शकताय तुम्ही, हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं. आणि शंकरपाळी भरपूर लेयर येण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे. अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे आणि जशी आपण घडीची पोळी तयार करतो ना, तशा प्रकारे आपण ही घडी घालून घेणार आहोत. म्हणजे असं केल्याने शंकरपाळींना लेयर छान येते आणि मस्त अशी खुसखुशीत तयार होते. आता आपण हलक्या हाताने चौकोनी अशी पोळी लाटून घेऊया. बघू शकता तुम्ही, मस्त अशी हलक्या हाताने चौकोनी पोळी लाटून घ्यायची आहे. आणि जाडी बघू शकता तुम्ही, याच्यापेक्षा जाड केली तरी चालेल, म्हणजे शंकरपाळी छान खुसखुशीत तयार होतात. आता बाजूच्या ज्या कडा आहेत ना, त्या कापून घेऊया. पण तुम्हाला नसेल कापायच्या, नाही कापल्या तरी चालेल, पण मस्त अशा चौकोनी शंकरपाळी तयार होतात. आता मी या ठिकाणी चौकोनी कापून घेणार आहे. तुम्हाला ज्या आकारात आवडतात तुम्ही तशा कापून घेऊ शकता. शंकरपाळी कापत असताना शक्यतो अशा पद्धतीची सुरी असते ना, त्याच्यानेच कापून घ्या. म्हणजे आपण शंकरपाळी कापण्यासाठी तो झिगझॅगचा चमचा वापरतो ना, त्याच्याने न कापता अशा पद्धतीने कापून घेतले ना तर शंकरपाळीला छान लेयर सुटतात. आता बघा, 1-1 सेंटीमीटर जाडीची मी शंकरपाळी कापून घेणार आहे आणि आकार मी चौकोनी ठेवलेला आहे. तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडतं तुम्ही तसं कापून घेऊ शकता. पण शंकरपाळी जास्ती लाटताना पातळ पोळी लाटून घेऊ नका. अशा पद्धतीने जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. गरम झाला की नाही एक छोटासा गोळा घालून बघायचा आहे. बघा, घातल्यानंतर छान बबल्स आले आणि घातलेला गोळा अजिबात करपलेला नाही, म्हणजे आपला तेल परफेक्ट असा तापलेला आहे. आता तयार करून घेतलेली शंकरपाळी थोडी थोडी करून आपण तळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तेल परफेक्ट असला तर आपली शंकरपाळी अजिबात तेलात वितळत नाही. त्याचसोबत तुपाचं, साखरेचं आणि पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण पण व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे बघा, आपली शंकरपाळी तेलात अजिबात विरघळलेली नाही आणि लेयर्ससुद्धा तुम्ही बघू शकता, भरपूर अशी लेयर सुटलेली आहे. मस्त अशी शंकरपाळी तयार करण्यासाठी मी सांगितलेले प्रमाण अगदी योग्य आहे. त्याच्यामुळे तुमची शंकरपाळीसुद्धा अशी छान लेयरवाली तयार होतील. आता आपण मस्त अशी मंद आचेवर शंकरपाळी तळून घेतलेली आहे. आता काढून घेऊया.
आणि रंगसुद्धा बघा तुम्ही अगदी छान आलेला आहे. आता याच पद्धतीने राहिलेली शंकरपाळीसुद्धा आपण तळून घेऊया. आणि राहिलेली शंकरपाळीसुद्धा मस्त तळून झालेली आहे. यांनासुद्धा लेयर मस्त आलेली आहे. आणि याच्यापेक्षा जास्त काळपट करून घेऊ नका, म्हणजे अजून शंकरपाळी गरम असतात त्याच्यामुळे अजून रंग डार्क होतो. बघू शकताय तुम्ही मस्त अशी खुसखुशीत आणि भरपूर लेयर असलेली शंकरपाळी आपण एकदम सोप्या पद्धतीने तयार करून घेतलेली आहे की नाही. एकदम सोपी पद्धत. तुम्हीसुद्धा या दिवाळीला एकदम सोप्या पद्धतीने अशी शंकरपाळी ट्राय करू शकता किंवा अगदी परफेक्ट अशी तयार होतील. मी तुम्हाला वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण सांगितलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही शंकरपाळी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.